नमस्कार. कृषी संवादच्या आजच्या भागामध्ये आपल्याला भेटायला आणि आपल्याला मार्गदर्शन करायला आले आहेत अकोले तालुक्यातील उपकृषी अधिकारी नारायण घुले सर. नमस्कार. BSc ॲग्री केल्यानंतर सर आज उपकृषी अधिकारी म्हणून काम करतायत. तर हा सगळा प्रवास आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. सर, पास झाल्यानंतर कसा आजपर्यंत प्रवास झाला? नमस्कार, मी नारायण घुले. मी संगमनेर तालुक्यातील कवठे दांदरफळ या गावातलो. मी पुण्यामध्ये BSc ॲग्री झाली. त्याच्यानंतर मी MSc ॲग्री करत असताना मला पॉलीहाऊस आणि शेडनेट याच्या संदर्भात MScला काम करण्याची संधी आली, परंतु मी ते पूर्ण नाही करू शकलो. परंतु त्याच्यानंतर एक संधी मला अशी मिळाली की मी आफ्रिकेमध्ये टांझानिया देशामध्ये 3 वर्ष फार्म मॅनेजर म्हणजे मोठ्या शेतीवरती काम करण्याची संधी मिळाली मॅनेजमेंटची. आणि मग त्याच्यामुळे मी 3 वर्ष आफ्रिकेत तिकडं काम केलं. त्याच्यामध्ये पण काही घरगुती कारणास्तव मला परत यावं लागलं. परत आल्यानंतर मी कृषी विभागामध्ये कृषी सहाय्यक म्हणून काम केलं. आता गेले 15 वर्ष झाले मी कृषी विभागात काम करतोय. आता कृषी विभागात काम करता करता बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु कृषी विभागात काम करता करता माझी शेती आणि शेतीतले प्रयोग हे पण मला महत्त्वाचं वाटत होतं. मग माझी जी आज घरी शेती आहे, माझी फार शेती नाही, 1.5 एकर शेती आहे, परंतु ती पण एक प्रयोग म्हणूनच केली. आणि ती प्रयोग म्हणून करता करता मला मी 2015 साली मी शेडनेट पॉलीहाऊस केलं. 10 गुंठ्याचंच पॉलीहाऊस केलं, पण मग ते पॉलीहाऊस करताना काय वेगळं करता येईल मला, तर सॉईललेस शेती म्हणजे मातीविना शेती, त्याचे पण प्रयोग मी म्हणजे आजपर्यंत म्हणजे 8-9 वर्ष झालेत. तर त्याच्यामध्ये मी सॉईललेस शेती करतोय. त्याच्यामध्ये एक ढोबळी मिरची, काकडी, आता आलं या पद्धतीनं मी प्रयोग करतोय की किती त्याच्यात सक्सेस मिळू शकतंय किंवा ते किती आपल्याला प्रॉफिटेबल होऊ शकतंय. आणि कमीत कमी खतं आणि कमीत कमी पाणी याच्यामधून आपल्याला काय करता येईल याचा एक प्रयोग. आणि बाकीच्या शेतीमध्ये पण मी डाळिंब पण केलेत. बाकी टोमॅटो, भाजीपाला वगैरे हे पण पिकं करतो. आणि पशुपालन वगैरे त्याच्यामध्ये मी माझ्याकडे गोठा पण होता. सध्या नाही करत त्याच्यात. आता माझी शेती चालूच आहे. केमिकल फ्री शेती किंवा कमी औषधांची शेती हा प्रयोग आपण आतापर्यंत ऐकलाय, पण सॉईललेस शेती हा प्रयोग मला वाटतं मी सुद्धा पहिल्यांदा ऐकला किंवा बरेच प्रेक्षकांनी आज पहिल्यांदा ऐकला असेल. आजच्या भागामध्ये खूप नवीन नवीन गोष्टी आपल्याला सरांकडून ऐकायला मिळणार आहेत. तर सॉईललेस शेती जी तुम्ही करताय म्हणजे माती विना शेती, तर खरंच माती विना शेती भारतामध्ये गरजेची आहे का? आपल्याकडे एवढी सगळी जमीन माती उपलब्ध असताना, आणि त्याचा काय फायदा होऊ शकतो? ॲक्च्युली भारतामध्ये माती शेतीचा जो बेस आहे, पाया म्हणतो आपण त्याला, तो माती आहे. आणि भारतामध्ये माती ही स्वस्त आणि फ्रीमध्येच उपलब्ध आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये तुम्हाला जर सॉईललेस म्हणजे मातीविना शेतीमध्ये जायचं असेल तर त्याच्यात दुसरे जे प्रोडक्ट वापरावं लागतात, कोकोपीट वापरणं किंवा अगदी नुसतं पाण्यावरती पण करता येतं. दुसरे पण सबस्ट्रेट वापरता येतात. परंतु प्रॉब्लेम काय होतो की हे खूप महागडं आहे आणि त्याचं जे मॅनेजमेंट करणं हे सामान्य शेतकरी म्हणून लवकर मॅनेज नाही होत. त्याच्यात क्वालिटी येते, तुम्हाला मॅनेजमेंट क्वालिटी चांगली येते, उत्पन्न भरपूर मिळतं, परंतु ते मॅनेज करणं एवढं सोपं नाही. म्हणून मातीविना शेतीकडे जाणं हा थोडासा खर्चिक पार्ट आहे पहिल्यांदा सुरुवातीचा. म्हणून सामान्य शेतकरी किंवा भारतीय शेतकऱ्यांनी तर तिकडे जाणं हे सध्या तरी शक्य नाही. एक प्रयोग म्हणून तुम्ही करताय. प्रयोग म्हणून करतो. आणि भविष्यात याला मोठ्या प्रमाणावर करायचं काही तुमचं नियोजन आहे का? भविष्यात तर नक्कीच. कारण काय, जसं आता तुम्ही जर पाहिलं की आपल्या देशात किंवा महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही आता आपला बागायती भागामध्ये जर तुम्ही घेतला विचार, तर त्याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय येतो, तर क्षेत्र तुमचं कमी कमी होत चाललंय. आणि क्षेत्र कमी कमी होत चाललं तर मी उत्पन्न कसं वाढवणार आहे? शेवटी तुम्हाला ऑप्शन काय? मग शासनही आज तुम्हाला जर पाहिलं तर तुम्ही शेडनेट पॉलीहाऊसच्या शेतीसाठी शासन 90% पर्यंत काही काही योजनांमध्ये अनुदान देतं, 50 ते 90% पर्यंत अनुदान देतं. का देतं? याच्या पाठीमागे काही कारणं आहेत. तर शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीकडं वळलं पाहिजे. या गोष्टीकडे आज वळालं तुम्ही तर उत्पन्न वाढतं. कारण तुम्ही जर ओपनची शेती घेतली तर याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठं आहे? ओपनच्या शेतीला आज तुम्ही पहा, पाऊस आहे, पूर आहे, महापूर आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्यांचा प्रॉब्लेम तयार होतोय. आता तुम्ही मराठवाड्याच्या गोष्टी पहा किंवा महाराष्ट्रातच सगळं, की अतिवृष्टीमुळं ह्या सगळ्या गोष्टींची इतक्या अडचणी होऊन बसतात. मग आम्ही पिकं काय घ्यायची? आम्ही शाश्वतता कुठं आणायची? सस्टेनेबिलिटी पार्ट आहे कुठं माझा? तर तुम्हाला कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न कसं घेता येईल याच्या गोष्टीनं आपल्याला विचार करावा लागेल. आणि त्याच्या दृष्टीनं जर तुम्ही भविष्याचा विचार केला, आज तुम्ही जर पाहिलं की कॉर्पोरेट कंपन्या ह्याच्यामध्ये उतरतायत, तर सामान्य शेतकऱ्यांनी पण याच्यामध्ये उतरलं पाहिजे. कारण हे पहा, तुम्ही जर आज टोमॅटो बाहेर घेताय तर त्याच्यासाठी रोग कीड हे सगळ्यांना आहे. पॉलीहाऊसमध्ये तेच आहे आणि किंवा बाहेर पण सारखंच आहे.
परंतु सगळ्यात मोठा फरक काय आहे, तर याच्यात सगळ्यात मोठा फरक असा आहे की बाहेरच्या शेतीला तुम्हाला संरक्षण नाही आहे. आज तुम्हाला पॉलीहाऊसमधली शेती केली तर तुम्हाला संरक्षण आहे. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट, आज मातीमध्ये प्रचंड प्रमाणात रोग आणि किडींचा पण प्रभाव आहे. ठीक आहे, किडी ह्या पॉलीहाऊसमध्ये पण येतात आणि बाहेर पण येतात. मात्र मातीमध्ये सगळ्यात जास्त रोग येतात. आणि हे जे रोग येतात ना, ते रोग तुम्हाला पॉलीहाऊसमध्ये येत नाहीत. कारण का, तर तिथं माती वापरत नाही आपण. जो बेसिक माती वापरतो, तर मातीमध्ये बुरशी आणि जीवाणूंचं प्रमाण वाढतं. आणि तिथं मात्र तुमचं काय राहतं, पाणी नियोजित राहतं. टप्प्यानेच काही लिटरमध्येच पाणी द्यायचं आहे. पाणी सोडायचं नाहीये आणि ते टप्प्याटप्प्याने द्यायचं आहे. त्याच्यात पाण्याची क्वालिटी पण महत्त्वाची आहे आणि खतं पण लिमिटेडमध्ये द्यायची आहेत. अतिशय जास्त खतं द्यायची नाही याच्यामध्ये. टप्प्याटप्प्याने खतं द्यायची. म्हणून या शेतीमध्ये थोडंसं आयसीयू टाइप आहे. खर्च खर्च पहिल्यांदा जास्त आहे, परंतु नंतरचा जो खर्च आहे तुमचा तो कमी येणार आहे. आणि हीच खरी त्या शेतीची सुरुवात आहे. जो शेतकरी 10 आणि 20-20 गुंठ्यापर्यंत चाललाय आज, तो शेतकऱ्याला जर उत्पन्न घ्यायचं असेल, मला 2-2 एकराचं उत्पन्न जर वाढीव घ्यायचं असेल, तर आज तुम्ही 20 गुंठ्याच्या शेतीमध्ये व्यवस्थितपणे जर व्यवस्थित मॅनेज केलं, तर ही मातीविना शेती ही भारताचं भविष्य राहील. सर मग मातीविना शेती, जसं आपण म्हणतो की जिरायती शेती, बागायती शेती, कमी पाण्याची शेती, कोरडवाहू शेती किंवा लाल माती, काळी माती, अजून काय मातीचे प्रकार असतील, तर जर सॉइललेस आहे म्हणजे मातीविनाच शेती आहे, तर मग हा सगळा प्रकार जाऊन सगळी शेती एकसारखीच होईल आणि सगळ्यांना सारखेच फवारे किंवा सगळ्यांची पिकं सारखीच येतील किंवा त्याची क्वालिटी सारखी मेंटेन होईल का? नाही. याच्यामध्ये काय होतं, हे पहा, आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर आपल्याकडं बऱ्यापैकी काळी माती, तुम्ही कोकणामध्ये किंवा थोडासा पर्वतीय भागात डोंगराळ भागात गेलं तर लाल माती. लाल माती. तर ह्या लाल मातीचा प्रश्न काय येतो, तुम्हाला लाल माती, काळी माती याच्यामध्ये लाल मातीत काही पिकं चांगले येतात. भाजीपाला पिकं चांगले आहेत. थोडेसे हलकी मुरमाट माती आहे, तिच्यामध्ये पण भाजीपाला पिकं चांगले येतात. मात्र काळ्या मातीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस भाजीपाला पिकांना जातोय, आता तुम्ही साधारण सगळीकडे पाहिलं तुम्ही तर कांदा पीक आहे. कांदा पिकं जर तुम्ही पाहिले तर कांद्या पिकाला आत्ताचं जर तुम्ही पाऊसमान पाहिलं, पर्जन्यमान पाहिलं, तर ते प्रचंड वाढलेलं आहे आणि ते प्रचंड वाढलेलं पर्जन्यमान हे भाजीपाला कांदा या पिकाला खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि याच्यामुळं होत काही नाही. उत्पन्न शेतकरी कोणतं तरी फवारा मारून, औषधं टाकून किंवा खतं टाकून याचं उत्पन्न घेतात. याच्याबद्दल काही नाही. परंतु त्याचा खर्च वाढला जातो. आणि तो उत्पन्न खर्च जर माझा कांद्याचा वाढत असेल, तो कशामुळे वाढत येतो? तुम्ही जर साधारण गणित पाहिलं तर बदलतं हवामान आणि जर बदलणारा पाऊस, वाढणारा पाऊस, याच्यामुळं रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे. किडीपेक्षाही रोगांचं प्रमाण खूप आहे. आणि हे रोगांच्या प्रमाणामुळे बुरशीनाशकाचा वापर जास्त वाढला. आणि जर बुरशीनाशकाचं प्रमाण जर वाढतंय, तर म्हणजे काय होतं? तर शेतकऱ्याचा खर्च वाढतोय. मग त्याचे प्रश्न आणखीन वाढतात. मग हे कशामुळं वाढतात? तर मातीमुळं. तर माती माझी काळी आहे आणि शेतकऱ्यांचं एक सरळ गणित असतं, पाणी देणं. आता म्हणजे शेतीमध्ये जर मला बेसिक गोष्टीवर जर बोलायचं असलं तर माती आणि पाणी या 2 शेतीच्या 2 बाजू आहे. याच्यामध्ये माती कशी असली तरी तिचं मॅनेजमेंट करणं हे लय महत्त्वाचं आहे. मी म्हणतो की तुम्ही पॉली शेडनेटमधलं उत्पन्न मी मातीमध्ये घेऊ शकतो. घ्यायला काही अडचण नाही. परंतु मातीतला जो जीवाणू बेस आहे किंवा ज्याच्यातल्या रोग रोग किंवा किडींचं नियंत्रण करणे हे ओपनलाही शक्य होतं. परंतु त्याला लिमिट काय आहे? तर त्याचं ह्युमिडिटी कंट्रोल करणं, त्याचा प्रकाश कंट्रोल करणं. त्या गोष्टीसाठी तुम्हाला पॉली हाऊस किंवा शेडनेट दिले जातात. बाहेर हे शक्य नाही का? आहे ना. पण काय, आता ते कांदा पीक आहे, मी पॉली हाऊसमध्ये नाही घेऊ शकत. ते मला कुठे घ्यावं लागेल? बाहेरच घ्यावं लागेल मातीमध्ये. मग पॉली हाऊसमध्ये मी पिकं कोणती घ्यायची? तर भाजीपाल्यासारखी पिकं घ्यायची. तुम्ही टोमॅटो घेऊ शकता. तुम्ही फ्लॉवर आपल्या याच्यामध्ये जर गेले तर तुम्ही ब्रोकोली, इंग्लिश व्हेजिटेबल्स म्हणतो आपण त्याला, ते घेऊ शकता. काकडी घेऊ शकता. आणखीन तुम्हाला हे आपला फुलपिकं पण घेता येतील तुम्हाला. फुलपिकासाठी पण ह्या गोष्टी चालतात. हे पॉली हाऊसमध्ये पण आता सध्याचं जर तुम्ही पाहिलं तर शेडनेट आणि पॉली हाऊसमध्ये लोकं करतात, परंतु ते मातीत करतात. मग तिथं प्रश्न काय येतात पहा. आता तुम्हाला सध्याचे जर शेडनेट पॉली हाऊसची जर म्हणजे गंमत सांगितली की प्रॅक्टिकल शेतकरी का 2 वर्ष करतात. 2 वर्षानंतर खरी गंमत सुरू होती. शेडनेट करता 50% अनुदान मिळतं. काहींना 80-90% पर्यंत अनुदान मिळतं. काही अडचण नाही. मग तिथं खरी गंमत सुरू होती. मला अनुदान मिळाले, 50% मिळालं, पण याचा खर्च खूप मोठा असतो. याला जर तुम्ही शेडनेटला खर्च घेतला तर 20 लाख रुपयापर्यंत एकरी खर्च आहे आणि पॉलीहाऊस घेतलं तर 35 ते 40 लाख रुपये एकरी खर्च आहे. अरे बापरे. हां. आणि मग शेतकरी ठीक आहे, गव्हर्नमेंट देतंय अनुदान, करतात शेतकरी. मग 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर शेतकरी मात्र थांबतो. शेडनेट हे संपवतो.
तो काहीच करत नाही, गुंडाळून घेतो. तो गुंडाळून घेतो. का गुंडाळतो? तर त्याचे कारण लय साधे आहेत. तो काय करतो, आपण ओपनची जी शेती करतो आणि शेडनेटची शेती करतो याच्यातला काहीच फरक करत नाही. आणि तिथं काय होतं, माती तीच राहते. ओपनला काय होतं, ती कुठंतरी वाळते, हे करतो, ह्याच्यामध्ये तो थांबत नाही. आणि पाण्याचं नियोजन, बाहेरचं पाणी आणि आतलं पाणी ह्याच्यात खूप फरक आहे. इथं इथं क्लोज आहे, झाकलेलं आहे. तर झाकलेलं जर असेल तर तुमचं पाण्याचं बाष्पीभवनच होणार नाही. आणि बाष्पीभवन जर होणारच नाही तर मग मी करायचं काय? बाष्पीभवन होणार नाही तर मला पाणी कमी द्यावं लागेल, साधं आहे. मग मला खतही त्या पाण्याच्या प्रमाणे वापसा जशी असेल त्या पद्धतीनं मला खतं देणं हे माझं तर बेसिक पाहिजे. आणि तिथं शेतकरी फसतो. आणि ज्यावेळेस पाणी जास्त होतं त्यावेळेस ते पीक वाढत नाही, कारण तिथं वापसाच नसते. वापसा नसले तर तुम्ही दिलेले खतं पण उपयोगात येत नाही. दुसरी गोष्ट, पाणी जास्त झाल्यामुळं त्याला बुरशीचं खालचं प्रमाण वाढतं. बुरशी वाढलं का, बुरशीचं जे वाढलं का तुमचं पीक फ्लॉप होतं. आणि पहिलं वर्ष पीक चांगलं येतं शेडनेटमध्ये, पॉलीहाऊसमध्ये, पण सेकंड वर्षानंतर शेतकरी सगळा पूर्ण प्रचंड खर्च करतो आणि तो खर्च पूर्णपणे वाया जातो. आणि पूर्णपणे जर वाया जातच असेल शेतकऱ्याचं, तर मग तो शेतकरी म्हणतो नाही मला ओपन केलेलं चांगलं, मग वरचं काढून टाकतोय, आपला साठा दिसतोय, आहे फक्त ते आपलं बरं आहे. साठा दिसतो, आपलं ते बरंही चालू. मग ह्या टेक्निक जात नाही. मग मग याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की इथं मातीत जर तुम्ही पॉलीहाऊस उभारलं तर खरी गरज काय पॉलीहाऊसची, तर तुमची जी माती, कमीत कमी जर माती वापरायची असेल तर ती लाल माती वापरावी. तिच्यात पाण्याचा निचरा खूप चांगला होतो, म्हणजे करायचीच मातीमध्ये असेल तर. परंतु ती साधे तशीच शेती होणार, कारण शेतकऱ्याला परत तेच प्रश्न येणार बुरशीचे. आता याच्या उलट माती विना शेतीचं आहे, पूर्णपणे उलट. याच्यात तुम्हाला, आता मी जे करतो ते सांगतो तुम्हाला सोपं. मी जे करतो, साधे प्लास्टिकचे ट्रे आहेत खाली, त्या ट्रेमध्ये कोकोपीट टाकलं जातं आणि त्या कोकोपीट फक्त 20 सेंटीमीटरची हाईट आहे साधारण, असं ह्या पद्धतीनं एवढंच उंच असतं. आणि त्या पद्धतीने त्याच्यात कोकोपीट टाकायचं आणि त्याच्यावरती ड्रीपच्या नळ्या, त्या ड्रीपमधून पाण्यातूनच खतं द्यायचे. खताशिवाय पाणी द्यायचं नाही. याच्यामध्ये जर तुम्ही खताचं नियोजन केलं तर तुम्हाला बाहेर जेवढा खताचा खर्च येतो तेवढाच इथं खर्च येतो, याच्यात काहीच बदलत नाही. मग इथं काय होतं, इथं ते कोकोपीट असल्यामुळं त्या कोकोपीटमध्ये तुम्ही समजा जरी जास्त माझं पाणी झालं तर ते पाणी काय होणार आहे, तर ते पाणी खाली वाहून जाणार आहे. परंतु आपण पाण्यातून खतं देत असतो त्याच्यामुळे पाणी किती द्यायचं, तर 5 ते 10 मिनटं फक्त. अशा दिवसातून तुम्ही 2 सायकल पण देऊ शकता. उन्हाळ्यामध्ये 3 सायकल पण जातील तुमच्या. हिवाळ्यामध्ये गरजेनुसार एखादी सायकल जाईल. पावसाळ्यामध्ये फार काही गरज नसते, तिथं पण एखादी किंवा 2 सायकली जातील. अशा पद्धतीनं जर त्याचं पाण्याचं नियोजन करावं लागतं आणि ते 5 ते 10च मिनिटं चालवावं लागतं. म्हणजे जास्त ज्यांच्याकडे नाही. पाणी कमी आहे त्यांच्यासाठी पण योग्य शेतीचा आहे. योग्य हो, परंतु ज्यांच्याकडे पाणी जास्त आहे ना, त्यांनी पण पाण्याला आवर घातला पाहिजे. पाण्याचा वापर पाणी आपल्याला शेतीत गरजेचं आहे, परंतु त्याची अति गरज आपण तयार केल्यामुळं आपला शेतीतला खर्च नुकसान वाढतोय, हे आपण प्रत्येक जण विसरतोय. पाण्यामुळे जे प्रश्न तयार होतात ना, पाण्याचे जसे नसल्यामुळे प्रश्न आहेत, ते असल्यामुळे जास्त प्रश्न आहेत. हे लय प्रॉब्लेमॅटिक आहे सध्याचं. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं ना, सगळ्या शेतांमध्ये तुम्हाला भाजीपाल्याचं शेत असो, कांद्याचं शेत असो, कांद्याचं का सडतो कांदा, का टिकत नाही कांदा, किंवा हे साधं मी एक उदाहरण देऊन सांगतो की का टिकत नाही, तर पाण्याचं मॅनेजमेंट नाही. म्हणजे माझ्याकडे पाणी आहे तर मी वाटेल तेवढं वापरणार, असं तीच अडचण आहे. म्हणून आपण याच्यामध्ये म्हणजे पॉलीहाऊसमध्ये किंवा विनामाती शेतीमध्ये काय करतो, तर माती न वापरता इतर गोष्टीमध्ये ज्याचा निचरा चांगला होतो ते वापरतो. त्याच्यात पाणी आणि खताचं नियोजन जर परफेक्टली केलं तर विनामातीची जी शेती आहे, पॉलीहाऊसची शेती म्हणतो आपण त्याला, किंवा त्याच्यात जे प्रकारे करण्याचे ते जर केले तर मी गॅरंटी देतो की शेतकऱ्याला फायदा याच्यातून होऊ शकतो. मॅनेजमेंट पाणी आणि खताचं करावं लागेल आणि कमी खर्चात पण होतं. फक्त त्याला मॅनेजमेंट मात्र परफेक्टली लागतं, दुर्लक्ष करून चालत नाही.